जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रकाशक प्रशांत आंबी यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलंय। बुलढाणा पोलिसांनी प्रशांत आंबी यांना अज्ञात स्थळी स्थानबद्ध केलं। प्रशांत आंबी बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आले असता पोलिसांची कारवाई। दुसरीकडे बुलढाण्यामधल्या जिजामाता प्रेक्षागाराजवळ शेकडो कार्यकर्ते जमले। संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। शिवाजी कोण होता या पुस्तकाचं संजय गायकवाड यांच्या घरासमोरच वाचन। संजय गायकवाड यांच्या घरासमोर जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड। आंदोलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शिवाजी महाराज कोण, शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन मी स्वतः ऐकणार। पुस्तक वाचताना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू नये, आमदार संजय गायकवाड यांचं विधान। पुस्तक वाचनाकरता आम्ही स्वागत करू। त्यांनी आमच्या घरात बसून पुस्तक वाचू शिवरायांचं, पण पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराज हाच उल्लेख करावा। त्यांनी पुस्तक कुठेही वाचावं, ते पुस्तक मी स्वतः ऐकायला जाईल। शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांनी माफी मागितलेली आहे का, आमदार संजय गायकवाड यांचा सवाल। शिवरायांचा एकेरी उल्लेख कधीही सहन करणार नसल्याचा गायकवाडांचा इशारा। पुस्तकावरती बंदी आणण्याची देखील मागणी। त्यांनी अजून माफी मागितली नाही, उलट मुजोरीसारखे या आमच्या जिल्ह्यामध्ये येऊन आमच्या शिवभक्तांच्या जखमीवर मीठ चोळायला येऊन राहिले। देवेंद्रजी, मला आपल्याला विनंती करायची की आपल्या कार्यकाळात आपण अनेक पुस्तकं बदलली, अनेक कायदे आपण 100 वर्षाचे जे थोतांड कायदे बदलले, हे पण जरा बदलून टाकायला पाहिजे। होता या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य। आक्षेप घेणाऱ्यांनी पुस्तक वाचलं आहे का, मुख्यमंत्र्यांचा सवाल। प्रसिद्धीसाठी विधानं आणि आंदोलन देखील न करण्याचा सल्ला। असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे। आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलंय की नाही मला माहिती नाही, आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही। केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं, हा प्रयत्न योग्य नाही। मुंबईमधल्या केईएम रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य होण्याची शक्यता आहे। श्रमजीवी संघटनेकडून या नामांतराला समर्थन। श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळानं केईएमच्या अधिष्ठातांची भेट घेतली आणि निवेदन दिलंय। पुण्यामध्ये मोदी बागेमध्ये शरद पवार यांनी पवार कुटुंबियांना स्नेहभोजनासाठी एकत्र बोलावलं। सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ आणि जय पवार सोबतच युगेंद्र पवार यांना देखील निमंत्रण, तसंच सुप्रिया सुळे यांना देखील निमंत्रण देण्यात आलं। राजकीय आणि अराजकीय क्षेत्रामधील सर्व पवार कुटुंबियांना स्नेहभोजनाचं आमंत्रण। 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ध्वजारोहणाच्या सोहळ्यासाठी बीडला उपस्थित राहतील। सुनेत्रा पवार पुण्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत। विधानसभा निवडणुकीमुळे पुणे जिल्ह्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे सुनेत्रा पवार बीडमध्ये ध्वजारोहण करतील। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज दिल्लीचा दौरा। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सोबत आज बैठक। संध्याकाळी 6:30 वाजता काँग्रेस मुख्यालयामध्ये संघटन सृजन या अनुषंगानं बैठक घेतली जाईल। काही नेत्यांच्या नियुक्त्यांवरती बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आमदार रोहित पवार यांनी सीआयडी ऑफिसला भेट दिली। अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती आणि पुरावे देण्यासाठी रोहित पवार यांनी सीआयडी ऑफिसला भेट दिली। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेला अधिकारी गांभीर्यानं घेत नाहीये। पुरावे देण्यासाठी पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये आलो, पण या ठिकाणी अधिकारीच उपस्थित नाहीत। कर्नाटकामधील एफआयआरचा तपास करणार नाही तर चौकशी करणार असल्याचं सीआयडीनं सांगितल्याचा रोहित पवार यांचा दावा। जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28 ला झाला, त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSR ला त्यांच्या अकाउंटला दिले। त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी। 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता, तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2,81,00,000 रुपये दिले, 9 कोटी। त्यानंतर 29 जानेवारीला 16 कोटी दिले म्हणजे दुसऱ्या दिवशी। अजित पवार यांच्या बारामती आणि मुंबईमधल्या घराच्या बाहेर काळ्या जादूचा प्रकार झालाय का, त्यांच्या घराबाहेर कोणी पूजा केली,
राष्ट्रवादीचा एका मोठा नेता खरातच्या संपर्कामध्ये होता, रोहित पवारांचा दावा आहे. पवार कुटुंबियांवरती मोठा आघात होणार असल्याचं खरात का म्हणाला त्याची चौकशी करा, आमदार रोहित पवार यांची मागणी. दादांच्या तिन्ही घराबाहेर म्हणजे एक काटेवाडीचं घर, बारामतीचं घर आणि देवगिरी बंगला, या तिन्ही घराच्या बाहेर अशा प्रकारच्या पूजा का झाल्या? मग खराताच्या अकाउंटमध्ये 27, 28 आणि 29 जानेवारीला उलाढाल का वाढली? आणि मग त्याच्याच बरोबर एक कुणीतरी व्यक्ती शेतकरी जेव्हा खराताला 27 का 26 जानेवारीला भेटला होता, तेव्हा पवार परिवाराच्या प्रेमापोटी त्या शेतकऱ्याला पवार परिवाराबद्दल सगळं नीट होईल का असं विचारल्यानंतर खराताली त्या एका साध्या शेतकऱ्याला, ते सुद्धा द्राक्षाच्या शेतकऱ्याला असं सांगितलं, असं आम्हाला कळालंय की पुढच्या काही दिवसामध्ये पवार परिवारावर फार मोठा आघात नाही तर अडचण होऊ शकते. हे सगळं जे आहे याच्यात पण इन्व्हेस्टिगेशन CIDने करावं असं आम्ही इथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना म्हणजे खुर्चीला तिथं खरं तर सांगितलेलं आहे. प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेमध्ये विलीन होण्याचा निर्णय उद्या होणार आहे. बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता आपला निर्णय जाहीर करतील. बच्चू कडू यांनी ABP माझाला या संदर्भात माहिती दिली आहे. पक्ष विलिनीकरणाच्या बदल्यामध्ये कडूंना विधान परिषदेची ऑफर. प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याबाबत बच्चू कडू यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बच्चू कडू शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत, तर दुसरीकडे कडूंना विधान परिषदेची उमेदवारी देण्यासाठी काही नेत्यांचा विरोध देखील आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन होण्याची शक्यता यावरती बोलत असताना नाना पटोले यांनी बच्चू कडूंनी घेतलेली ही रिस्क आहे असं म्हटलंय. बच्चू कडू योग्य निर्णय घेतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. बच्चू कडूंनी तिकडे जावं की नाही जावं, काही लोकांचं मत जावं, काही लोकांचं नाही आहे. त्याचं काय ते चिंता आहे, जे तुम्हाला महाराष्ट्रातलंच उदाहरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही जी काही चिंता असते हे प्रत्येकालाच आहे, रिस्कच आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये ही परिस्थिती आहे. एक मोठी बातमी आहे. KEM हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनानं हिरवा कंदील दाखवलेला आहे आणि KEM हॉस्पिटलचं जुनं नाव बदलून आता कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापौरांना देखील पत्र लिहिलं होतं. आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव आल्याच्या नंतर तो मंजूर करून आयुक्तांकडे अभिप्रायाकरता देखील पाठवण्यात आला होता. आता आयुक्तांनी देखील या नामांतराच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत. अभिषेक, खरं तर नामांतराला आता प्रशासनानं हिरवा कंदील दाखवलेला आहे, मात्र अनेकांनी याला विरोध केला होता, खास करून ठाकरेंच्या शिवसेनेने. मंत्री मंगलप्रभात लोढा असतील किंवा मग एकूणच प्रशासन असेल, या संदर्भात महापौरांना पत्र दिलेलं होतं आणि कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं KEMचं जुनं नाव बदलण्यात यावं अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती. आता एकूणच या संदर्भात नामांतराला प्रशासनाकडनं देखील हिरवा कंदील दिल्याचं आपल्याला दिसतं आहे. आरोग्य समितीकडे हा प्रस्ताव आल्यानंतर तो मंजूर करून आयुक्तांकडे अभिप्रायाकरता पाठवला गेलाय आणि त्या आयुक्तांनीही या नामांतराच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दिलेला आहे. एकूणच या संदर्भात पाहायचं तर पत्रकार परिषदेमध्ये देखील आयुक्तांकडनं स्पष्टपणे सांगण्यात आलं की आरोग्य समितीचा निर्णय अंतिम राहील आणि त्यामुळे एकूणच आरोग्य समितीने देखील या संदर्भातला निर्णय घेतला आणि त्यामुळे KEMचं नाव देखील आता बदलताना आपल्याला दिसणार. अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर केली जाणार आहे. मुंबई वगळता राज्यामधल्या 5 विभागांमधून संधी दिली जाणार. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी मोठी भाऊ गर्दी. सावध पवित्रा घेत ऐनवेळी भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन विधान परिषदेची जागा लढवण्याची विनंती केली आहे. खासदार संजय राऊत यांची माहिती. उद्धव ठाकरे विधिमंडळामध्ये गेले तर महाविकास आघाडीची ताकद वाढेल. आता उद्धव ठाकरे निर्णय घेतील, संजय राऊतांची माहिती. मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं. त्याच्यामागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम महत्त्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे.
विधान परिषदेमध्ये जनतेचा आवाज न उठवणाऱ्यांना पुन्हा एकदा निवडणूक लढण्याचा अधिकार आहे का? भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरे यांनी आपल्या कामगिरीचा आढावा घ्यावा आणि नंतर निर्णय घ्यावा असाही सल्ला. उद्धवजी ठाकरे यांची विधान परिषदेतल्या कामकाजाचा सहभाग आणि उपस्थिती बघितली तर 50% उपस्थिती देखील विधान परिषदेमध्ये उद्धवजी ठाकरे यांची नाही. उद्धवजींनी स्वतःच्या अंतरात्म्याला एकदा आवाज केला पाहिजे आणि मग विधान परिषद लढवण्याबद्दलची भूमिका जाहीर केली पाहिजे. 1 मे पासून ऑटो आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र निर्णय मागे घेतल्यास संबंधित मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी. मराठीच्या मुद्द्यावरती आव्हान म्हणजे सरकारला आव्हान असल्याचं देखील राऊतांचं मत आहे. जर सरकार मागे हटत असेल मराठीच्या प्रश्नावर, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला, करणारच मराठी शिकावंच लागेल, त्यांनी मंत्रिमंडळातून मराठीच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठी शिकणं गरजेचं आहे. प्रत्येकानंच मराठी भाषेचा आदर करावा. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं विधान. मराठीच्या नावाखाली धमकावणं, मारहाण करणं, दहशत निर्माण करणं हे देखील सहन केलं जाणार नाही. भाषा हे संवादाचं माध्यम आहे, संघर्षाचं नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचीच आहे. मराठी प्रत्येकाला आली पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे, महायुतीची भूमिका आहे, भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. परंतु मराठीच्या नावानं गुंडागिरी करणं, मराठी आली नाही तर आम्ही तुम्हाला कानाखाली मारू, अशा पद्धतीची भाषा देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये सहन केली जात नाही. बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान. सरपंच पदाच्या उमेदवार अश्विनी देशमुख यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय. अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये सरपंच पदासाठी लढत. लोकांचा कौल तर चांगल्या पद्धतीनेच मिळेल असं वाटते, कारण हे आमच्या मनात नसताना आम्ही सगळे हे जनतेसाठीच केलेलं आहे, त्याच्यामुळे ते चांगलेच करतील असा विश्वास आहे. बीडच्या मस्साजोग इथल्या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान मतदान केंद्राच्या बाहेर गर्दी होतीये. अनावश्यक लोकांना केंद्र परिसरामधून बाहेर काढण्याची स्वरूपानंद देशमुख यांची मागणी. विनाकारण गर्दी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा देखील आरोप आहे. अमरावतीमध्ये मंत्री नितेश राणे यांची परतवाड्यामध्ये होणाऱ्या सभेला परवानगी नाही. उद्या संध्याकाळी 5 वाजता परतवाडा इथल्या जयस्तंभ चौकामध्ये जाहीर सभा. अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांची एबीपी माझाला माहिती. मनोहर भोसलेच्या प्रकरणामध्ये 3ऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. श्रीगोंदा इथून मनोहर भोसले यांच्या शिवसिद्धी संस्थेमधील नरेंद्र बाळासाहेब सांगळे याला पोलिसांनी अटक केली आहे. अशोक खरात याच्या ओगस कार्यालयामधून अंगठीचे 35 मापं आणि एक धनादेश जप्त करण्यात आलाय. एसआयटीनं ही कारवाई केली आहे. 7व्या गुन्ह्याचा तपास करत असताना एसआयटीच्या हाती अंगठीचे मापं आणि 5,000ची अंगठी लाखो रुपयामध्ये विकत असल्याचं तपासामधून उघड झालंय. मुंबईसह ठाण्यामधल्या 3 ठिकाणी एटीएसचे छापे. कुर्ला आणि मीरा रोडमध्ये आरोपीशी संबंधित ठिकाणांवरती एटीएसनं छापेमारी केली. छाप्यांच्या दरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं त्यांनी जप्त केली आहेत. केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून परिचारिका आणि सुरक्षा रक्षकावरती हल्ला. रुग्णाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीय आक्रमक झाले. परिचारिका आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण. हल्ला करणाऱ्या लोकांवरती गुन्हा दाखल करण्याची नर्सची मागणी. कोल्हापूरमधल्या तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पुलाची शिरोली इथल्या शाहिद सनदे याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. तरुणीवरती अत्याचार करून व्हिडिओ मित्राला शेअर केल्याचं देखील उघड झालंय. तर आरोपीकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. कोल्हापूरमध्ये पुलाची शिरोली गावकऱ्यांनी आज बंदचं आवाहन केलं. मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात. तरुणाने युवतींचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. हातकणंगले पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या पुलाची शिरोलीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. मोर्चा काढण्यावरती सकल हिंदू समाज ठाम आहे. आरोपींवरती कठोरातली कठोर कारवाई करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे, सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आरोपी अटकेत आहेत. तपास चालू आहे. त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहेत. तपास योग्य दिशेने चालू आहे. तपास हातकणंगले पोलिसांना चालू असल्याने तपास त्यांच्याकडे आहे. ते प्रयत्न करतात. आम्ही त्यांना मदत करतो. जे काय आहेत सर्व मिळून जिल्हा प्रशासन त्यात हिरिरीने तपास करत आहे. माझा मुलगा शाहिद सनदे याला फाशी द्या. 8 मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी ही मागणी केली आहे.
कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावामधली घटना आहे. शाहिदीच्या वडिलांनी गावकऱ्यांची आणि पीडितांची माफी मागितली. मुलाचं कृत्य हे अत्यंत निंदनीय आहे, त्यामुळे त्याचं बिलकुल समर्थन होऊ शकत नाही असं मत त्याच्या वडिलांनी व्यक्त केलं आहे. प्रथमतः मी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो. माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संजय कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत. आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे. गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे. पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे. धुळ्याच्या शिरपूरमध्ये 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार.